1 नोव्हेंबरच्या मोर्चात सर्वसामान्य मतदारांचा रोष दिसू द्या. राज ठाकरेंचे केंद्रीय समितीच्या बैठकीत आदेश. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार तरुणांसमोर मांडण्याच्याही सूचना. संजय राऊतांचं अमित शहांना पत्र. मुंबईतील भाजप प्रदेश मुख्यालयाच्या जागेवरून आरोप. जागेचा ताबा सत्तेचा गैरवापर करून मिळवल्याचा दावा. सिडकोचे माजी अध्यक्ष संजय शिरसाट अडचणीत. उरण आणि पेण तालुक्यातील जमीन व्यवहारात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश. वन खात्यानं दिली परवानगी. फडणवीस कुचकामी गृहमंत्री. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री हवाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची टीका. भाजपचंही प्रत्युत्तर. अखेर मोहोळ दमले. विरोधापुढे नमले. जैन बोर्डिंग जागेचा करार झाला रद्द. जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत लढा कायम. रवींद्र धंगेकरांची जय महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. ठाकरे गटाचा मुंबईत निर्धार मेळावा. आदित्य करणार मतदार यादीबाबतचे सादरीकरण. वैभव खेडेकरांची झाली गोची. खेडेकरांसोबत भाजपात गेलेले मनसेत परतले. मुंबई उच्च न्यायालयाचा मराठा कुणबी शासनादेशाला स्थगिती देण्यास नकार. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू राहणार. निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा. कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. अमरावतीत आज प्रहारचा ट्रॅक्टर मोर्चा. नागपूरहून अनेक शेतकरी मोर्चासाठी रवाना. नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद पुन्हा पेटला. भूमिपुत्र घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. देशभरात मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. खत दरवाढी विरोधात शेतकरी आक्रमक. येवला बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. खताचे दर प्रतिगोण 150 ते 200 रुपयांनी वाढले. मालेगावच्या सौंदाणे गावात अतिवृष्टीमुळे हाहाकार. गलाठी नदीला पूर. तरुण दुचाकीसह गेला वाहून. लासलगावमध्ये मुसळधार पाऊस. निफाड लासलगाव भरवस फाटा रस्त्यावरील पूल पाण्याखाली. काही गावांचा संपर्क तुटला. जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे अर्धा फुटाने उघडले. जायकवाडी धरणामध्ये 100% पाणी साठा. नाशकातून रात्री दिल्लीला जाता येणार. ओझर विमानतळावरून रात्री टेक ऑफ शक्य. मुंबई गोवा वंदे भारत आठवड्यातून 6 दिवस. मुंबई आणि गोवा दरम्यानच्या सेवेत वाढ. वंदे भारतच्या डब्यांचीही संख्या वाढणार. नेरळ माथेरान मिनी ट्रेनचा मुहूर्त ठरला. 1 नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून धावणार. दसऱ्याला सुरू होणाऱ्या मिनी ट्रेनचा चुकला होता मुहूर्त.